नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टाइम अँड वर्क या टॉपिक मधील टाइप 7 बघणार आहोत. याच्यामध्ये 3 व्यक्तीची कार्यक्षमता आणि एकत्रित काम आपल्याला दिलं आहे. बघा, गणित व्यवस्थित डोकं शांत ठेवून वाचा. काय म्हणते की ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो, ठीक आहे, आणि सी जो आहे हा ए व बी यांच्या एकत्रित कार्यक्षमते इतकं काम करतो म्हणते. यांची जेवढी कार्यक्षमता आहे तितकं काम करतो म्हणते. बरोबर आहे. मग बघा बरं, आपण काय म्हणू की पहिले काढून घेऊ आपण तेच. पहिले आपण काय व्यक्ती लिहितो, म्हणून इथं लिहिले आपण व्यक्ती. दुसरा आहे कामाचे दिवस. त्यालाच आपण वर्किंग डे म्हणत असतो. तिसरा जे काही महत्वाचा मुद्दा आहे एकूण काम. चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे व्यक्तीची क्षमता. व्यक्तीची क्षमता, एका दिवसाची क्षमता आहे ना, एका दिवसाची क्षमता असते. चला, आपल्याजवळ हे 4 गोष्टी आता आपल्याला काढायच्या आहे. मग आपल्याजवळ व्यक्ती काय ए आहे आणि बी आहे सध्या, ठीक आहे. तर ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो असं म्हटलं आहे. ए दुप्पट आहे ना, म्हणजे ए एका दिवसात काम करते, तर बी किती दिवसात करणार आहे? तेच 2 दिवसात करणार आहे. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. आणि सी जो आहे हा ए आणि बी यांच्या एकत्रित कार्यक्षमते इतकं काम करतो. बरं, ठीक आहे, याला थोड्या वेळासाठी थांबून देऊ. जर ए हा तेच काम स्वतंत्रपणे 12 दिवसात करत असेल, म्हणजे हा जर 12 दिवसात करते आणि हा जर डबल काम करते, तर हा 24 दिवसात काम करणार. समजलं का? ओके. मग पहिले या दोघा जणांचा एलसीएम काढून घेतला आपण. एलसीएम किती आला याचा? तर याचा एलसीएम आला भाऊ 24. आला का तुमचा एलसीएम 24? या 24 ला या दोन्ही संख्येनं भाग जाते. मग या दोघा जणांची कार्य करण्याची क्षमता, व्यक्तीची क्षमता काढली आपण. व्यक्तीची क्षमता जर काढली तर लक्षात येईल तुम्हाला की आपण या 24 ला भाग दिला तर 12 एक 12, 12 दुने 24 आणि 24 एक 24, ठीक आहे. तर हे आलं. आता बघा काय म्हटलंय, सी जो आहे ना, ह्या सी ची जी क्षमता आहे, सी जो काम करते, हा सी ए आणि बी यांच्या एकत्रित कार्यक्षमते इतकं काम करते. कार्यक्षमता इकडे दिलेली आहे, व्यक्तीची क्षमता. आता हा काम करते 3, हा काम करते 2 आणि हा काम करते 1, आणि दोघांची मिळून कार्यक्षमता किती झाली? 3. म्हणजे 3 हे कार्यक्षमता कोणाची आहे? सी ची, एकट्याची 3. लक्षात आलं का? मग जर आपल्याला विचारलं का सी हा किती दिवसात काम करणार, तर 8 दिवसामध्ये काम करणार. म्हणजे आपल्या लक्षात आलं की ए हा 12 दिवसात काम करते, बी हा तेच काम 24 दिवसात करते, तर सी हा तेच काम 8 दिवसात करतो. सध्या आपल्याला याचं काही घेणदेण नाही. प्रश्नात काय विचारलं बघा, जर तिघे मिळून ते काम करायला लागले तर किती दिवसात? तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तिघे मिळून. मग आपल्याजवळ लक्षात आलं का, हा 2 काम करते, हा 1 काम करते, आणि हा दोघांची क्षमता म्हणजे टोटल क्षमता किती आली? तर 2 आणि 1 3, आणि 3 आणि किती? 6 झाले. मग 6 काम किती आहे? तर 24, आणि 24 भागीला 6 केलं तर 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24. म्हणजे ते काम होणार आहे मित्रांनो 4 दिवसामध्ये पूर्ण. किती दिवसात पूर्ण होणार आहे? 4 दिवसात. ओके, समजलं? ठीक आहे. मग थोडा आहे ना, नेक्स्ट गणित लागलं ना तर गणिताचा व्हिडिओ पॉज करायचा, पहिले तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत जा, आणि तुम्ही केल्यानंतर जर मग माझं उत्तर काय आलं ते पाहायचं, ठीक आहे ना. चला मग नेक्स्ट पाहू आपण. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, ए हा बी च्या तिप्पट वेगाने काम करतो. ए जो आहे हा बी च्या तिप्पट वेगाने काम करतो. बरं, तर ए आहे आणि आपल्या जवळ आहे बी. ओके, ए हा 1 काम करते तर हा करते 3, ठीक आहे ना. आणि सी जो आहे हा ए व बी यांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. बरं, ए हा जर तेच काम 16 दिवसात करत असेल, म्हणजे हा जर 16 दिवसात करत असेल तर 1 16 1 16, 16 2 32, 16 3 48. म्हणजे बी किती दिवसात काम करणार ते? तर बी काम करणार आहे 48 दिवसात. किती दिवसात करणार आहे? 48 दिवसात. ठीक आहे. मग आपण घेतला बी जो आहे हा किती दिवसात काम करणार आहे? 48 दिवसात. म्हणजे लक्षात आलं की ए हा 16 दिवसात काम करते, तर बी 48 दिवसात करते. दोघांचा एलसीएम घेतला तर तुम्हाला माहित आहे सध्या किती आला एलसीएम? 48, आणि 16 1 16, 16 2 32, 16 3 48, आणि 48 1 48. आणि या दोघांच्या क्षमते एवढं काम कोण करते? तर सी. तर सी चं काम आपल्याला घ्यायचं आहे. तर सी बरोबर किती? हे झालंय 2 आणि 1 3, आणि हे झाले किती? 4. म्हणून आपल्याला पाहायचं की जर दोघंही मिळून काम करत असेल,
जर तिघही मिळून, तर ए बी आणि सी मिळून ते काम किती दिवसात करणार? तर ए ची क्षमता आहे 3, बी ची क्षमता झाली 1, झाले 4 आणि या दोघांच्या क्षमते एवढं काम करते. आणि तिघही मिळून क्षमता किती झाली? तर तिघही मिळून क्षमता झाली 8 क्षमता. किती क्षमता झाली? 8. काम किती आपल्याजवळ? आपल्याजवळ काम आहे 48 आणि करणार तिघ जण मिळून, तिघाची क्षमता आहे किती? 8. मग 8 सखम 48, तर 6 दिवसात ते पूर्ण होईल. सॉरी, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 सखम 48, म्हणजे 6 दिवसात ते काम काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. ओके, तर समजलं तुम्हाला हे गणित कसं केलं मी? चला तिसरं गणित पाहू आपण. जर तिसऱ्या गणितामध्ये आपण आलो तर लक्षात येईल आपल्या की ए हा बी च्या चौपट वेगाने काम करतो. ए जो आहे हा बी च्या किती वेगाने काम करतो? तर चौपट वेगाने काम करतो. घेऊ आपण, या ठिकाणी घेतला आपण ए, या ठिकाणी घेतला बी. ए जो आहे हा एक काम एका दिवसात करते, तर हा 4 दिवसात, म्हणजे तो चौपट वेगाने काम करते. आणि सी, ए आणि बी यांचे एकत्रित काम इतकं काम करतो. लक्षात घ्या का जर ए हा ते काम 20 दिवसात करत असेल, ए जर ते काम 20 दिवसात करत असेल, तर हा किती दिवसात करणार आहे? तर 20 चौपट म्हणल्यानंतर 20 गुणिले 4 किती झाले? 8. म्हणजे हा किती दिवसात करणार आहे? 80 दिवसात. बरोबर आहे का नाही? 20 गुणिले 4 बेचोक 8. म्हणजे आपल्या लक्षात आलं की जर तुम्हाला घ्यायचं काम पडलं तर तुम्ही सरळ सरळ घेऊ शकता, डोक्यात जर आलं तर. नाही तर मग तर अशी मेथड आहेच आपल्याजवळ. कोणती मेथड आहे आपल्याजवळ? सरळ सरळ वाली. बरं ठीक आहे, कोणती? तर घेतला सर, हा घेतला ए किती दिवसात काम करते? तर ए एकटा ते काम 20 दिवसात करते. बरोबर. आणि हा किती काम करते? तर चौपट बीच्या. तर बीच्या चौपट 20 गुणिले 4 किती आले? 80. एलसीएम घेतला दोघा जणाचा, दोघाचा एलसीएम आला 80. इफिशियन्सी जर काढतो म्हणलं क्षमता, तर 20 चौक 80 आणि 8 1 8 दोघा जणांची क्षमता झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं का दोघाही जणांची क्षमता मिळून किती होऊन राहिली? तर सी जो आहे दोघा जणांच्या एकत्रित क्षमता एवढं काम करून राहिला. हा करते 4, हा करता 1, दोघं जण मिळून झाले 5, म्हणजे सी ची क्षमता किती झाली? 5. तर सी ची क्षमता झाली आणि ए बी सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर ए ची क्षमता झाली 4, बी ची झाली 1 आणि याची झाली 5, म्हणजे किती झाली? टोटल क्षमता झाली 10. ए बी आणि सी ची मिळून क्षमता किती झाली? 10 क्षमता झाली. आणि जर हे 10 क्षमता झाली तर आपण देणार आहे याला भाग. मग 80 काम आहे, तिघा जणांना मिळून क्षमता किती झाली? 10. तर मग आपण हा शून्य कटला, हा शून्य कटला, या एकला काही व्हॅल्यू नाही, म्हणजे 8 दिवसामध्ये ते काम पूर्ण होणार आहे. किती दिवसात काम पूर्ण होणार आहे मित्रांनो? 8 दिवसात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर हे गणित बघा चौथं. ए हा बी च्या 5 पट वेगाने काम करतो. ए जो आहे हा बी च्या किती पट वेगाने काम करते? तर 5 पट वेगाने काम करते. ओके, तर 5 पट वेगाने काम करते. आणि सी हा ए आणि बी यांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर ए हा तेच काम स्वतंत्रपणे 24 दिवसात पूर्ण करतो, तर ए बी आणि सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सिंपल आहे, तुम्हाला समजते. लक्षात घ्या, पहिले गणित पॉज करा, व्हिडिओ पॉज करा, त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करा, नंतर आपलं उत्तर मॅच होते का तर पाहू आपण. ठीक आहे, मग या ठिकाणी घेतला ए, या ठिकाणी घेतला बी. ए हा तेच काम स्वतंत्रपणे 24 दिवसात करते म्हणते. ए हा ते काम स्वतंत्रपणे 24 दिवसात करते. तर 24 आणि हा 5 पट जर काम करते तर 24 गुणिले 5 करावं लागेल आपल्याला. 5 पट करते तर मग 24 गुणिले 5 घेतला. 5 चोक 20, 20 शून्य, हातचे आले 2, 5 दुने 10, 2 12. म्हणजे हा बी एक काम 120 दिवसात करते, तर ए ते काम किती दिवसात करते? 24 दिवसात. दोघाचाही एलसीएम घेतला तर दोघाचाही एलसीएम आला आपल्या समोर, किती आला? 120. 120 ली एफिशियन्सी काढली आपण, तर 24 5 120 आणि 120 1 120. आणि सी जो आहे हा दोघाही जणाच्या एकत्रित क्षमते एवढं काम करतो म्हणते. मग सी हा करते 5 काम आणि हा करते 1 काम, म्हणजे टोटल किती? 6 काम. म्हणजे सी किती काम करते? 6. जर विचारलं का सी किती दिवसात काम करते असा जर प्रश्न याच ठिकाणी विचारला तर काय सांगाल मित्रांनो? तर लक्षात येईल आपल्या की याला जर भाग दिला तर लक्षात येईल की 6 1 6, साइन दुने 12. तर लक्षात आलं का? साइन दुने 12 लक्षात आलं. आणि हे झालं म्हणजे सी जो काम करणार आहे ते काम करणार आहे 20 दिवसात. म्हणजे ए काम करते 24 दिवसात, बी काम करते 120 दिवसात आणि सी काम करते ते 20 दिवसात. चला ठीक आहे, जर विचारलं तर सांगता येते का सी किती दिवसात करते. पण आपल्याला प्रश्न विचारला तर ए बी आणि सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल.
आता ए जो आहे तो 5 दिवसात करत म्हणजे एका दिवशी 5 काम करते, बी एका दिवशी 1 काम करते आणि सी जो आहे हा आपला एका दिवशी 6 काम करते. म्हणजे हे झाले 6 आणि हे झाले 6. 6 6 किती झाले तर 12. म्हणजे तिघ जण मिळून जे क्षमता होते ते होते 12. म्हणजे 120 काम आहे, तिघ जण मिळून एका दिवशी काम करते 12. तर 12 1 12 आणि हा शून्य ठेवला म्हणजे ते किती दिवसात पूर्ण करणार आहे 10 दिवसात. ओके, किती दिवसात करणार आहेत 10 दिवसामध्ये करणार आहेत. चला नेक्स्ट गणित पाहू आपण. तर हे जे गणित आहे ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो, सी हा ए आणि बी यांच्या एकत्रित कामाच्या दुप्पट काम करतो. म्हणजे बघा काय म्हणते, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो, सी जो आहे हा ए आणि बी यांच्या एकत्रित कामाच्या दुप्पट काम करतो. जर ए हा तेच काम स्वतंत्रपणे 18 दिवसात पूर्ण करतो तर ए आणि बी ते मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, ए बी सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. प्रश्न थोडासा तोच आहे, फक्त एक हलकासा चेंज केला आहे. अगोदर हा व्हिडिओ तुम्ही पॉज करा, पहिले तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, नंतर मी तुम्हाला सांगतच आहे. ठीक आहे, चला मी सॉल्व्ह करून देतो. तो पहिले पॉज करा, मी तर देणारच आहे सॉल्व्ह करून. बघा ए जो आहे हा ए आहे, हा बी आहे आणि हा झाला सी. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करते, म्हणजे हा एका दिवसात काम करते तर हा 2 दिवसात काम करते. जर ए हा 18 दिवसात काम करणार आहे तर बी किती दिवसात करणार, 18 1 18 2 36, कारण हा दुप्पट वेगाने काम करते. मग एलसीएम किती आला आपला, तर आपला एलसीएम आला मित्रांनो 36. ओके 36 घेतला. 18 1 18 2 36 आणि 36 1 36 किती झाले दोघ जण मिळून, तर दोघ जण मिळून झाले 3. ठीक आहे, इथं काय म्हणते का बी यांच्या, तर सी जो आहे हा ए आणि बी यांच्या एकत्रित कामाच्या दुप्पट काम करतो, एकत्रित कामाच्या दुप्पट काम. म्हणजे इथे एफिशियन्सी 2 आली तर याला गुणिले करावं लागेल 2, म्हणजे किती होणार आहे 3 2 6, म्हणजे हा काम करते 6, सी किती काम करते 6. मग जर विचारलं आपण तर 6 6 36 बरोबर आहे ना, 6 6 36 बरोबर. म्हणजे ए एक काम 18 दिवसात करते, बी ते काम 36 दिवसात करते आणि सी किती काम करते ते 6 दिवसामध्ये. आणि जर विचारलं की ते तिघही मिळून किती दिवसात काम करणार तर लक्षात येते हा झाला 2 आणि हा झाला 3. हे किती झाले, म्हणजे 2 आणि 1 3 आणि 6 किती झाले तर 9, म्हणजे 9 एकत्रित काम करते तिघही जण मिळून जर आले तर. म्हणून 36 भागाकारामध्ये 9, तर 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36, तर ते काम करणार आहे 4 दिवसात. किती दिवसात काम करणार आहे ते 4 दिवसात. ठीक आहे मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप 8 बघणार आहोत.